तुम्ही जे काही केलेत ना त्याबद्दल एक वेळ दादा तुम्हाला माफ करेल, पण मी नाही, कधीच नाही माफ करणार. सॉरी हा भाऊ काका, मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा विचार केला. असू दे. अगं लहानांनी नाही चुकायचं तर मग कुणी चुकायचं. पण मला मात्र जरा हेच वाटलं, आश्चर्य. अरे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबद्दल केवढा हा करून घेतला, गैरसमज. पण आता सगळे गैरसमज दूर झालेत नाही आपले. काय हो? मग आता एकमेकांची तोंड बघत काय उभे राहिलाय? बसा ते हे करायला नाश्ता. आणि सारंग, दादाच्या नियमाप्रमाणे तू आमच्या बरोबर इथे बसून जेवण करू शकतोस, पण हिला बाहेर जायला सांग. भाऊ काका, मुक्ता कुठेच जाणार नाही. या घरची सून आहे, त्यामुळे ती बाकीच्या बायकांबरोबर नाश्ता वाढायला मदत करेल आणि त्यानंतर त्यांच्यासोबत बसून नाश्ता पण करेल. आणि संध्याकाळचं जेवण पण मीच करणार आहे. त्याची काही गरज नाहीये. जेवण काय बनवायचंय आणि ते कोणी बनवायचं ते फक्त नगरकरांची सून म्हणजेच आर्या ठरवते, आणि तीच ठरवणार. सुनेनं फक्त ठरवून चालत नाही, स्वतःच्या हातानं करून प्रेमानं मायेनं सगळ्यांना खाऊ घालायला पाहिजे. म्हणूनच संध्याकाळचं जेवण मीच बनवणार आहे. तू अशी नाही ऐकणार. हॅलो दादा, ही मुक्ता बघा ना, स्वयंपाक घरात शिरायचं म्हणतीये आणि आता स्वयंपाक तीच करणार म्हणतीये. ही बाई मला निवडणुकीच्या कामामध्ये सुद्धा त्रास देत राहणार. दे तिच्याकडे फोन. स्पीकरवर आहे दादा, बोला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज घरामध्ये अन्न शिजणार नाही, स्वयंपाकघर बंद. आणि काय रे सारण, मोठ्या स्वाभिमानाच्या गोष्टी बोलत होतास. आमचं स्वप्न आहे, आमचं भविष्य आहे, काय काय बोलत होतास, कुठे गेलं मग सगळं ते? एवढे आहात ना तुम्ही स्वाभिमानी, मग स्वतः कमवा आणि मग स्वतः अन्न शिजवा स्वतःच्या पैशानी. नुसत्या पोकळ भीष्म प्रतिज्ञा करू नकोस, कळलं ना? त्या अंमलात आणण्याची हिंमत नसेल तर गप बसा. सरळ सांगा आम्हाला जमणार नाही, माफी मागा. चूक केली म्हणा, अन्न वस्त्र निवारा द्या, भीक मागा माझ्याकडे. असे हजारो लोकांना मी फुकटात जेवायला घालतो, त्यात अजून दोघांना जेवायला घालीन. त्याची काहीच गरज नाही. आम्ही आमचं कमवून आणू आणि एकटेच नाही खाणार, घरातल्या सगळ्यांना खायला घालू. ठीक आहे, जा जा. आधी पैसे कमावून दाखव आणि आजच कमावून दाखव, मग बोल. ठीक आहे, मला मान्य आहे, पण माई पण एक अट आहे. या आता हिच्या अटी आम्ही ऐकायच्या. काय? माझ्या हाताने केलेलं जेवण
मला स्वतःला पण खायला लागलं. मंजूर. तर चॅलेंज स्वीकारणाऱ्यांनी कामाला लागायला हरकत नाही. तुमच्याकडे 8 ते 10 तास आहेत. काय करायचे ते करा. स्वतःच्या जीवावर उडण्याची वेळ सुरू होतीये आता. जा उडत. मुक्ता चल. चला. मी आलोच. वा छान. भाऊ वा. मस्त. हा, तेव्हा देव पावला ग बाई. 1 मिनिट हा, मी आलेच. माधवी हं? काय आता दादा फोनवर काय म्हणाला ग? काय आज घरात काहीच जेवण शिजणार नाही. हो पण तळलेलं चालेल ना. अरे देवा. अगं बघायला. म्हणजे घरात काहीच बनणार नाहीये. पण ह्या समोर नाश्ता आहे ना, हा आपण खाऊच शकतो ना सगळे. हो. जया, जे समोर आहे ते खा लवकर. पण थोड्या वेळाने भूक लागल्यानंतर पण हेच खायचं का? त्याची काळजी करायची गरज नाहीये. आपण जेवण आज बाहेरनं मागूयात. काही लोकांना धडा शिकवण्यासाठी दादानी योग्य निर्णय घेतलाय. मग चालेल.